नमस्कार, मी दीपाली. आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुक्या मच्छीचं कालवण. सुक्या मच्छीमध्ये सर्व प्रकारचे सुके मासे घेतलेले आहेत आणि त्याचा आज मी तुम्हाला कालवण दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट पण नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबा. थँक्यू. इकडे मी एक छोटा पॅन घेतलेला आहे आणि ते गरम पाणी करायला ठेवलं आहे साईडच्या गॅसवरती. आता आपल्याला जेवढे सुके मासे आपल्याकडे आहेत तेवढे आपल्याला चांगल्यापैकी परतवून घ्यायचं आहे. इथे थोडंसं कोमट झालं आहे पाणी, तर मी गॅस बंद केलेला आहे. इथे आपण आता सुक्या मच्छींमध्ये काय काय घेतलं ते आता बघूया. इकडे आहे ना, मी करंदी घेतलेली आहे, जवळा घेतलेला आहे, मासे सुकट घेतलेले आहे, बोंबील घेतलेले आहे. इथे तुमच्याकडे जे अवेलेबल सुके मासे असतील ते सर्व घेऊ शकता. बांगडा वगैरे पण घेऊ शकता, पण बांगडा हा तुम्हाला शेवटला टाकायचा आहे जर तुम्ही घेतलं असेल तर तुमच्याकडे. आता इथे मी सर्व सुके मच्छी आहे ना पहिलं परतवून घेत आहे आणि हे गरम पाण्यामध्ये आता मी टाकत आहे. आता हे मासे सुकट घेतलेली आहे. आईकडे आल्यानंतर सर्व सुक्या मच्छी अवेलेबल असतात, कारण आमच्याकडे सर्वच बहिणी आम्ही हे सुके मासे खातो आणि प्रत्येकजण सासरी गेल्यानंतर कुणाच्या घरी हे चालत नाही, कुणाच्या घरी ते चालत नाही, असं केलं जातं. म्हणून आम्ही आईकडे आलं की हे असं रस्सा बनवून खातो. तर इकडे आता मी सुके मासे परतवून घेत आहे. त्याच्यामध्ये हे आहे छोटी मोदकं पण ह्याला असं म्हणतात. हे सुके माशांमध्ये छोटे मासे आहेत. तर आता इथे मी जवळा घेतलेला आहे. खूप असं भाजायचं नाही, हलकं ह्याला याचा जो सुगंध यायला लागला की बस एवढंच परतवायचं आहे. असं ब्राऊन वगैरे काही जास्त करायचं नाही आपल्याला. आणि हे जसं भाजत जाल तसं टाकायचं. बघा इथे मला एकच वाकटी मिळाली आहे बोंबलामध्ये. वाकटा जर असली त्या पण खूप छान लागतात, पण मला ही एकच मिळाली. असे वाकट्या आणि बोंबील हे असे भाजायचे गॅसवर आणि त्या पाण्यात टाकत जायचं. इकडे मी सर्व बोंबील असे भाजून घेतलेले आहेत आणि ह्यात एक गरम पाण्यामध्ये आता टाकलेलं आहे. इकडे आता सर्व हे भाजून झालेले आहेत. इथे वाकटीच्या रसावर गरम गरम भात लावलेला आहे. तर आता इथे ना सुके मासे जे आहेत ते पाण्यामध्ये आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इकडे मी खाली एक परात ठेवलं आहे जे पडू नये म्हणून. परात म्हणजे एक डिश ठेवलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला सुकी मच्छी धुवून घ्यायची आहे 1-2 पाण्याने. आता ही गॅसवर मी ना कढई ठेवलं, त्याच्यात तेल टाकलेलं आहे. याच्यामध्ये 2-3 लसणी यांना ठेचून टाकलेले आहेत. याच्यामध्ये आता मी हिरवी मिरची टाकत आहे. ह्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत. कढीपत्ता टाकलेला आहे. आता हे चांगल्याप्रकारे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आता मी कांदा टाकत आहे. कांदा इथे मी उभा चिरून घेतलेला आहे. या रेसिपीसाठी ना कांदा उभा चिरून घ्यायचा आणि आता हे चांगल्यापैकी परतवून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये. आता हे परतवून झालं ते ह्याच्यामध्ये आता टमॅटो टाकूया. इकडे मी एक मोठा असा टमॅटो घेतलेला आहे. हे सुद्धा आता आपण याच्यात परतवून घेऊया. इकडे आपलं सर्व साहित्य परतवून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आता मी मीठ टाकत आहे.
आता आपण याच्यामध्ये चांगलं परतवून घेऊया. त्याचबरोबर आता हे ते आपलं परतवून झालेलं आहे. तर मी आता हे त्याच्यामध्ये सुके मसाले टाकत आहे, हळद टाकत आहे, इकडे मी लाल मिरची पावडर टाकत आहे आणि आहे मालवणी मसाला. आता हे आपण चांगलं परतवून घेऊया. इकडे की नाही मी 2 वांगी कापून ठेवली होती. ही काटेरी वांगी आहेत. ह्या वांगीबरोबर तुम्ही कुठल्याही प्रकारचे वांगं याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही बटाटा किंवा शेवगाच्या शेंगासुद्धा टाकू शकता आणि त्याचबरोबर याच्यावर थोडासा कोबीसुद्धा टाकला तरी चालेल. ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल आहेत ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तर आता याच्यामध्ये आता आपण जे सगळी सुकी मच्छी पाण्यात ठेवली होती धुवून, ती आता याच्यामध्ये टाकूया. सर्व मासे सुके मासे जे टाकून झाल्यानंतर आपण हे चांगल्यापैकी तेलामध्ये आधी परतवून घ्यायचं आपल्याला. आता हे तेलामध्ये चांगल्यापैकी परतवून झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये तुम्हाला जेवढं घट्ट किंवा पातळ रस्सा पाहिजे असेल त्या अंदाजे तुम्ही पाणी ठेवायचं आहे. इथे आम्हाला थोडंसं पातळ पाहिजे, तर मी इकडे थोडंसं पाणी टाकणार आहे जास्त. तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया. आता इकडे मी काही ग्लासाचा अंदाज नाही, इथे आमच्या कढईच्या जेवढं वरती येईल तेवढं मी रस्सा याच्यामध्ये ठेवणार आहे. तर मी आमच्या फॅमिलीच्या अंदाजाने हा मी रस्सा ठेवलेला आहे, कारण आम्ही सर्व बहिणी इथं आलेल्या आहेत म्हणून आता मी त्या हिशोबाने करत आहे. तुम्ही 1 ग्लास किंवा 1 आणि अर्धा ग्लाससुद्धा पाणी ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्ही फक्त सुकटीचा म्हणजे जी बारीक सुकट असते त्या प्रकारचा पण तुम्ही याचा असा रस्सा करू शकता. तर इकडे आता ना मी तांदळाचं पीठ घेतलं आहे 1 चमचा, म्हणजे एक छोटा चमचा, आपण जे छोटे पोहे खायचा चमचा असतो तो घेतलेला आहे. त्यात पाणी टाकायचं आहे आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि त्या रश्श्यामध्ये टाकायचं आहे, कारण जेणेकरून ना रश्श्याला थोडंसं घट्टपणा येईल. याच्यामध्ये आपण कुठलं वाटण वगैरे टाकलेलं नाही आहे म्हणून मी हे टाकत आहे. तुम्ही कांदा लसूणचं वाटणसुद्धा याच्यामध्ये 1 चमचा टाकू शकता. मग त्यावेळेला तुम्हाला हे तांदळाचं पीठ टाकायचं गरज नाही आहे, कारण आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी अशा प्रकारे ह्याचं घट्टपणा येण्यासाठी हे टाकत आहे. आता हे आपलं हलवून झालेलं आहे. तर आता मी ते गॅसवरती जे झाकण मारून ठेवलेला रस्सा आहे त्याच्यामध्ये आता मी टाकत आहे. याला चांगल्यापैकी आता हलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये गुठल्या वगैरे काही होत नाही तांदळाच्या पिठाच्या. तर हे पटकन असं आपण हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये एक मिक्स झालं की परत ह्याला आपण झाकण लावून ठेवूया. हे आता मी ना ओपन करत आहे. ह्याला चांगल्यापैकी ना कड आलेलं आहे. हे मासे शिजायला ना जास्त वेळ लागत नाही आणि ह्याच्यामधल्या ज्या भाज्या पण आहेत ना त्या पण शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण वांगी वगैरे हे पटकन शिजणारं भाज्या आहेत. तर इकडे ना थोडंसं चेक करायचं वांगं वगैरे शिजलं आहे का. आणि सुकी मच्छी पण अशी काही फारशी शिजायला वेळ लागत नाही. आणि त्याच्यामध्ये मी कोकम टाकत आहे. हे साधारण आपलं 10 ते 15 मिनटामध्ये हा रस्सा रेडी होतो. तर मी आता परत एक झाकण लावून एक कड करून घेते त्याला. आणि परत आता बघा मी चेक करत आहे आणि हा आपला आता रस्सा रेडी आहे. तुम्ही गरम गरम भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर, आणि आमच्या कोकणामध्ये तर माझे वडील तर ना हे चांगल्यापैकी तर असंच नाचणीच्या भाकरीवर खायचे जेव्हा ते होते आमच्याबरोबर. आता ते नाही आहे, देवाघरी गेले. पण आता आम्ही असं बहिणी एकत्र आलो की आम्हाला फार आठवण येते त्यांची, कारण ते असताना हा रस्सा आमच्याकडे फार बनायचं. त्यावेळेला आम्ही लहान असताना त्यांच्या आवडीचा रस्सा आहे हा खूप. आणि आता मी काय इथे नाचणीच्या भाकऱ्या वगैरे काही केलेलं नाही आहे. ते इथे मी साधारण आपल्या पिठाबरोबर आणि भाताबरोबर मी आपलं सर्व, कारण हा गरम गरम भाताबरोबर पण खूप छान लागतं.
बघा आपला भात पण रेडी झालेला आहे. तर मी सर्विंग प्लेट दाखवते तुम्हाला करून. ॲक्च्युली हे आहे ना मी रात्रीच्या वेळ जेवणाला बनवलं आहे. तर इकडे आता मी आहे ना नाचणीची भाकरी नाही तर तांदळाची भाकरी मी केलेली आहे. आणि हा रस्सा ॲक्च्युली हे मी रात्रीच्या जेवणासाठी केलेला रस्सा आहे. तर थोडंसं लाईट्स कमी होते. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडलं असतं लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट पण नक्की करा. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ माझे पटापट बघत चला.